आज अहिल्यानगरचं राजकारण राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शब्दाभोवती फिरतं. सरकार कोणतंही असो, त्यात विखे पाटील मंत्री असणारच हे मागच्या 20-25 वर्षांपासूनचं फिक्स गणित आहे. नगरमधील साखर कारखाने असोत की दूध संघ असो की जिल्हा बँक असो, सगळ्या गोष्टी विखे पाटील यांच्या हातात आहेत. उद्योग, आरोग्य क्षेत्रातही विखे पाटील यांचं साम्राज्य मोठं आहे. पण त्यांनी हे सगळं एका रात्रीत मिळवलं का? नाही. विखे पाटील कुटुंब सहकारातून राजकारणात नेमकं कसं आलं, राजकीय पाया कोणी रचला, तेच जाणून घेऊया आजच्या राजकारण या पॉडकास्टमध्ये. 60चं दशक सुरू होताना देशभरात राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सगळ्याच क्षेत्रात मोठे बदल होत होते. सहकार क्षेत्राची यशस्वी घोडदौड सुरू होती. त्यामुळे शेती आणि सहकारी कारखान्याचं काम पाहत असतानाच वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं बाळासाहेब विखेंशी जोडली जात होती. राजकीय घडामोडी कानावर येत होत्या. निदान कारखान्याच्या राजकारणात तरी लक्ष घाला असं अनेकांचं म्हणणं होतं. वडील डॉक्टर विठ्ठलराव विखे यांना सगळेच आप्पा म्हणायचे. आप्पांना राजकारणाचं वारं देखील आपल्या मुलाला लागू नये असं वाटायचं. मुलगा बाळासाहेब यांना कारखान्याच्या कारभारात आणि जिल्ह्याच्या राजकारणात भाग घेऊ द्या असं काही सहकारी त्यांना सुचवायचे. पण बेरकी पुढारी आपल्याला फसवतील, प्रपंचाचं वाटोळं करतील असं त्यांचं ठाम मत होतं. बाळासाहेब यांनाही राजकारणाचं आकर्षण नव्हतं. मात्र वडिलांचा अफाट जनसंपर्क पाहून त्यांना सामाजिक बांधिलकी म्हणजे काय चांगलंच उमगलं. अगदी सर्वसामान्य माणसांपासून ते अधिकारी, नेते, विचारवंत असे अनेक जण जवळून पाहता आले. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा वेगळा असं म्हणतात, त्यानुसार आप्पा निर्लेप राहिले. कोणत्याही राजकीय पक्षाशी त्यांनी स्वतःला बांधून घेतलं नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतल्यानंतर त्यांना लोकसभेची किंवा विधानसभेची तरी निवडणूक लढवा म्हणून अनेकांनी गळ घातली. पण आप्पा बधले नाहीत. सत्तेच्या परिघात जायचं नाही यावर ठाम असले तरी सहकार चळवळीच्या कारखान्याच्या हितासाठी राजकीय नेत्यांच्या विरोधात जाऊन चालणार नाही हे देखील त्यांना पक्क ठाऊक होतं. त्यामुळे काही नेत्यांचा प्रचार देखील त्यांनी केला. दरम्यान बाळासाहेब यांच्या राजकीय वाटचालीचा विषय निघाला की मग मात्र ते तू आणि तुझं नशीब, मी या फंद्यात पडणार नाही असं म्हणून मोकळे व्हायचे. 1961 मध्ये सत्तेचं आणि अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने जुन्या लोकल बोर्डाची नव्याने रचना केली. त्यानुसार 19 ऑगस्ट 1961 या दिवशी जिल्हा परिषदेचं विधेयक मंजूर झालं. लोकल बोर्ड बरखास्त झालं आणि 1962 मध्ये जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक जाहीर झाली. आता निवडणूक म्हटल्यावर योग्य उमेदवारांचा शोध घेणं आलंच. त्यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वतः पुढाकार घेऊन चांगले उमेदवार शोधायचे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवायचे. काँग्रेसकडूनही चांगल्या उमेदवारांचा शोध सुरू होता. स्वतः यशवंतराव चव्हाण यांनी त्यात लक्ष घातलं होतं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळं पक्ष तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचेल, शिवाय नवीन होतकरू तरुणांची फळी तयार होईल असं त्यांना मनापासून वाटत होतं. आपला महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर सरंजामशाही, त्यांची मक्तेदारी काही कामाची नाही. सर्वसामान्य वर्गालाच महत्त्व दिलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. महाराष्ट्राचं पुरोगामीपण इथंही दिसून आलं. त्यातच नगर जिल्हा म्हणजे डाव्यांचा बालेकिल्ला. काँग्रेसची वाट इथं बिकट होती. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या नेहमीच्या बेरजेच्या राजकारणाचा भाग म्हणून चांगल्या नेत्यांना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. समाजाला उभं करणारा माणूस म्हणून ते विठ्ठलराव यांना खूप मानत होते. त्यांनी आपल्याबरोबर यावं यासाठी चव्हाणांनी प्रयत्न केले. अशाच प्रयत्नांचा भाग म्हणून तेव्हाचे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर विठ्ठलराव यांना भेटायला लोणीला आले. खासदारकीला मिळणारी उमेदवारी नाकारणारा माणूस जिल्हा परिषदेची उमेदवारी घेण्याची शक्यता कमीच असल्याचं ते ओळखून होते. झालंही तसंच. शेवटचा उपाय म्हणून निंबाळकरांनी गावातल्या कर्त्या माणसांची एक बैठक बोलावली. त्यांनी शिफारस केली ती बाळासाहेब विखे यांची. निंबाळकरांनी लगेच संमती दिली. यावर राजकारणात नेऊन माझा पोरगा बिघडवायचा आहे का अशा सुरात विठ्ठलराव यांनी नाराजी दाखवली.
वडिलांचे हे शब्द खोटे ठरवण्याची जबाबदारी आता बाळासाहेब विखे यांच्यावर होती. वडिलांना आलेले राजकारणाचे कडू गोड अनुभव हीच आपली शिदोरी आहे असं त्यांनी मानलं. वडिलांनी थेट परवानगी न देता गप्प बसण्याला संधी म्हणून पाहिलं. काँग्रेसमधून उमेदवारी मिळाल्यानंतर बाळासाहेब तयारीला लागले. निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी श्रीरामपूरला जायचं होतं. सकाळी लवकर उठून आवरून ते वडिलांकडे गेले. आशीर्वाद मागितला तर ताड बोलून मोकळं झाले. घरादाराचं वाटोळं करायचंय का, लोक तुला फसवतील, असं काही बोलले. बाळासाहेबांनी सगळं शांतपणे ऐकून घेतलं. आप्पांच्या पाया पडले आणि आपली नवीन वाट धरली. लोकशाहीला बळकट करण्यासाठी निर्माण झालेल्या जिल्हा परिषदांची ही पहिली निवडणूक खरंच विशेष होती. बाळासाहेब विखेच नव्हे तर अनेक उमेदवारांसाठी ही पहिली निवडणूक होती. तेव्हाचा अहमदनगर आणि आताचा अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वात मोठं आव्हान होतं ते कम्युनिस्ट पक्षाचं. कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मोठं जाळं संपूर्ण जिल्ह्यात होतं. या निवडणुकीत कम्युनिस्ट पक्षाचे जयवंतराव आहेर उभे होते. त्यांना संयुक्त महाराष्ट्र समितीचा सुद्धा पाठिंबा होता. थोडक्यात बाळासाहेब विखे यांच्यासाठी ही निवडणूक अजिबात सोपी नव्हती. आताच्या निवडणुकांमध्ये पैसा बोलतो असं म्हणतात, पण तेव्हा माणसं किती कमावली यावर सगळं अवलंबून असायचं. बाळासाहेबांनी याबाबतीत अवलोकन केलं. शेती आणि कारखान्याच्या कामामुळे अनेक माणसं त्यांच्याशी जोडली गेलेली होती. याउलट आहेरांचं किराणा दुकान असल्यामुळं उधारीच्या कारणावरून त्यांच्यावर नाराज असणाऱ्यांची संख्या जास्त होती. बाळासाहेबांना त्यामुळे आपली बाजू भक्कम असल्याचं वाटायचं. पण दुसरीकडे आप्पांच्या नाराजीची जाणीव व्हायची आणि ते चिंताग्रस्त व्हायचे. मग कार्यकर्ते त्यांना धीर देत. पायाला भिंगरी लावावी तसं ते फिरू लागले. पूर्वीची पाटलांचा बाळासाहेब अशी ओळख धूसर होऊन स्वतःची स्वतंत्र ओळख त्यांना मिळाली. प्रचाराची सुरुवात करताना दगडपिंपरी गावात त्यांनी एकाला प्रचारासाठी नेमलं. दगडपिंपरी गाव तेव्हा गुन्हेगारीमुळे बदनाम होतं. आसपास कुठेही काही चोरीमारी झाली की या गावातल्या लोकांना पोलीस पकडून न्यायचे. दुष्काळ 5वीला पुजलेला. कुणाला शिक्षणाचा गंध नाही. अशा या गावात प्रचार करणारा माणूस त्यांना पोलिसांचा खबऱ्या वाटला. गावकऱ्यांनी त्याला मारहाण केली. हे प्रकरण बाळासाहेबांनी मिटवलंच, पण पुढे जाऊन पंचायत समितीच्या निवडणुकीत गावातल्या एकाला निवडून आणलं, जेणेकरून त्या गावचे प्रश्न सोडवले जातील. आणि झालंही तसंच. हे गाव सुधारलं. स्थानिक स्वराज्य संस्थांनी खऱ्या अर्थाने तळागाळातल्या लोकांना विकासाची संधी दिली, याचं हे प्रतीक म्हणावं लागेल. बाळासाहेब विखे यांच्यासमोर पुढचं आव्हान वेगळंच होतं. जिल्हा परिषदेचा हा मतदारसंघ 17-18 गावांचा होता. प्रत्येक गावी मतदान केंद्र नसायचं. पिंपरी निर्मळ, लोणी, बाभळेश्वर, कोल्हार आणि दाढ या 5 गावात फक्त मतदान केंद्र असायची. आता आहे एवढी मतदानाबाबतीत जागरूकता पूर्वी अजिबात नव्हती. त्यात दुसऱ्या गावाला जाऊन मतदान करायचं तर आणखी गैरसोय. आतासारखी बस किंवा इतर वाहनंही नव्हती आणि मतदारांना वाहून नेण्याची प्रथा देखील तेव्हा नव्हती. लोक पायी चालत किंवा सायकल किंवा बैलगाडीने जायचे. निवडणूक म्हणजे एक सोहळा, उत्सव असं वातावरण आता असतं. फ्लेक्स, पताका, झेंडे, रॅली, सभा, गाणी, घोषणा या सगळ्यांनी वातावरण गजबजलेलं असतं. त्यावेळी मात्र आता निवडणूक आहे असं सांगितलं तरच कळेल इतकी शांतता होती. शिवाय कुठलं आमिष नाही की धाक दाखवायची पद्धत नाही. अशा निवडणुका आता दुर्मिळ म्हटल्या पाहिजेत. निवडणुकीचं काम करणाऱ्यांची सुद्धा कुठली वैयक्तिक अपेक्षा नसायची. स्वतःच्या सायकलवर किंवा अगदी पायी सुद्धा कार्यकर्ते प्रचाराला यायचे. घरच्या भाकरी बांधून आणायच्या, त्याच सगळ्यांसोबत खायच्या असा साधा सुधा रिवाज. क्वचित कधी घोड्याचा टांगा किंवा मोटरसायकलवरून प्रवास करण्याचा योग येई. गावचे प्रश्न मांडण्याचा, ते सोडवण्याला एकजात सगळ्यांच्या लेखी जास्त महत्त्व होतं. कुठला प्रश्न कसा सोडवणार ते सांगायचं. शिव्या देणं, चारित्र्यावर बोलणं अशा गोष्टी दुरापास्त होत्या. शब्द फिरवणं आणि खोटं बोलणं पाप मानलं जाई असा तो काळ होता. असेच शब्दांचे पक्के असणारे विठ्ठलराव मुलाच्या प्रचाराला नाही तर नाही चाले. कुणाला मदतीला जा असंही नाही म्हणाले.
लोकांनी विचारलं तरी वडिलांची पुण्याई सोबत असल्याचं बाळासाहेब म्हणायचे. अखेर मतदानाच्या दिवशी गावोगावचे मतदार मतदान केंद्रांवर दिसू लागले. काय कौल मिळेल याची धाकधूक होतीच. निकाल लागला. विखे यांना 3,816 तर आहेर यांना 2,555 मतं मिळाली. पहिल्या वहिल्या निवडणुकीतला विजय साहजिकच आनंद देणारा होता. वडील विठ्ठलरावांनी समाधान व्यक्त केलं. पण विजयी मिरवणूक काढायची नाही, गुलाल उधळायचा नाही, वाजंत्री वाजवायची नाही, कुठल्या घोषणा देखील द्यायच्या नाहीत असं त्यांनी बजावून सांगितलं. विरोधकांचा अपमान आपण करू नये, कारण निवडून आल्यानंतर आपण त्यांच्या सहित सगळ्यांचे लोकप्रतिनिधी असतो असा मोलाचा विचार त्यांनी मांडला. आभाराची छोटीशी सभा झाली. निवडणूक जिंकल्यानंतर जबाबदारीचं भान आलं पाहिजे. त्यासाठी विजय संयमाने पचवला पाहिजे ही शिकवण बाळासाहेबांना मिळाली, जी पुढे लढवलेल्या अनेक निवडणुकांमध्ये त्यांच्या कामी आली. बाळासाहेबांनी लढवलेली ही पहिली निवडणूक पुढे विखे परिवाराचा राजकीय वाटचालीचा पाया ठरली. आज विखे पाटील परिवार राज्यासह देशाच्या राजकारणात जेवढ्या ताकदीनं उभा आहे त्याचा पाया बाळासाहेबांनी रचलेला दिसतो. या पायाची आचारसंहिता मात्र विठ्ठलरावांचे संस्कार सांगतात. एवढंच मात्र इथं नमूद करावंसं वाटतं. तुम्हाला विखे पाटील यांचा राजकीय एंट्रीचा हा किस्सा कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा इथे कमेंट्स करून. आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा सविस्तर किस्सा आणि त्यासाठी आवश्यक असणारा रिसर्च केला आहे सरकारनामाचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रदीप पेंढारे यांनी, जो तुमच्यापर्यंत पोहोचवला मी अर्थातच श्रेयस अक्कलकोटकर यांनी. धन्यवाद.